मुलगा: माझ्याकडे माझ्या मित्रासारखी गाडी नाही, तरी पण तुला डोळ्यांच्या पापणीवर बसवून फिरवीन. माझ्याकडे माझ्या मित्रासारखे घर नाही, तरी पण तुला माझ्या हृदयात ठेवीन. माझ्याकडे माझ्या मित्राएवढे पैसे नाहीत, तरी पण तुला कामाला जाऊन सांभाळीन. अजून काय पाहिजे सांग. मुलगी: बास कर खुळ्या, रडवतो का आता? चल दे तुझ्या त्या मित्राचा नंबर. एकदा बंड्यानं गॉगल घालून फोटो काढला आणि FB ला टाकला. ज्या पोरीवर लाईन मारत होतं तिला टॅग केलं. तिने लाईक केलं. बंड्या खुश झाला. थोड्या वेळाने तिनं कमेंट पण केली. त्याची नोटिफिकेशन पाहून बंड्याच्या हृदयाची धडकनच वाढली. एक लांब श्वास घेऊन बंड्यानं सगळा धीर एकवटून कमेंट वाचायला घेतली. कारण तिनं आजवर केलेली पहिलीच कमेंट होती ती. बंड्यानं वाढलेल्या धडधडीने थरथरत्या हाताने क्लिक केलं व कमेंट वाचली. बंड्या गारच झाला कमेंट वाचून. कमेंट अशी होती: वेल्डिंग करणारा दिसतोस. बंड्या बेशुद्ध पडलाय. अजून होश नाही आला त्याला. आजकालच्या वाढत्या ऑनलाईन प्रेम प्रकरणामुळे चौकात उभं राहून लाईन मारण्याची प्राचीन भारतीय कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पावसाचं वातावरण बघून जे लोक मोबाईल चार्जिंग लावतात, ते लोक काळाच्या 2 पावले पुढे चालत असतात. ग्रहणाच्या दिवशी शेजारीण बाल्कनीमध्ये उभी होती. मी तिला सहज विचारलं, ग्रहण निघालं का? शेजारीण बोलली, घरातच आहे, आज ऑफिसला नाही गेलो. एक पहलवान बच्चे ने एक कमजोर बच्चों को थप्पड़ मारा. कमजोर बच्चों ने पूछा, यह थप्पड़ गुस्से से मारा है या मजाक से? पहलवान बच्चे ने कहा, गुस्से से. कमजोर बच्चा बोला, फिर ठीक है, क्योंकि मजाक मुझे बिल्कुल पसंद नहीं है. नर्स डॉक्टरला, सर, मी 14 नंबरच्या पेशंटचा BP तपासायला 4 वेळा गेलो, पण प्रत्येक वेळी वाढलेला असतो. डॉक्टर बराच वेळ विचार करून बोलतो, यावेळी तपासताना तुझ्या शर्टची वरची बटन लाव. बायको: काय हो तुम्ही लग्नाच्या आधी कोणता उपवास करत होता? नवरा: नाही. बायको: तरीच मी विचार करते की तुम्ही काही न करता तुम्हाला एवढी चांगली बायको कशी मिळाली?